मित्रांनो, हा पुराण्या पायऱ्या आहे मंदिरात ज्या आता बंद झाल्या आहेत त्या गोट्या पायऱ्या होत्या त्या दगडाच्या. आणि इकडे या सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या आहेत. ह्या रोड सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या आहेत. इथून दृश्य पाहू शकता किती भयानक दृश्य दिसते. तर भयानक पण आहे आणि मनोरंजक पण आहे. इथं फोटो वगैरे काढू शकता तुम्ही आपण. बघू शकता आपण किती चांगलं दृश्य दिसते. का पाहू शकता आपण. इकडे कोणतं देव मंदिर आहे? गुफा आहे का इकडं? मग जाऊन गुफेमध्ये. तर चला मित्रांनो, वर जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय. आता हे कोणता देव भाऊ? नागोबा, नागराज आहे ना ते. इथे नागराज आहे. चला ते नागराजच्या मंदिरापाशी जाऊन दाखवतो कसं काय आहे पिक्चर. तिथे पण एक गुफा दिसत आहे वाटते. बघू शकता मित्रांनो, हे नागराज मंदिर. आणि ह्या दरवाजा गुफा अंदर जायचा. अंदर जायचा माहित नाही, पण तिथे आहे दरवाजा लावून. फार मोठा आहे तो, लंबाच लंबा आहे. अंदर खोल असन तो. चल बर समोर जाऊन तो. चला मित्रांनो, वर जाऊन दाखवतो तुम्हाला आणखी. बस आपण पोहोचलोच आहे इथं. हा, ह्या पाईपलाईन पाणी येत असेल प्यायचं आहे ना खालून. इकडे वर पाणी चढते मग. चला मित्रांनो, आपण आलो आहोत मंदिराजवळ. वर बघू शकता हे मंदिर आहे. इकडे चपला वगैरे काढून घेऊन आपण चप्पल वगैरे काढू शकता. बघू शकता मंदिर, हे मंदिर आहे. अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला आणखी. पहा कसं दृश्य दिसते मस्त. पहा मित्रांनो किती वर आहे ते. चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला. बघू शकता हे मंदिर आहे देवी मातेचं. आणि इकडून समोरचा व्ह्यू बघू शकता मंदिराचा समोरचा. आणि भक्तगण आहेत, पूजा करायला आले आहेत ते. काही लोक पूजा करत आहेत. बघून गेलं माणूस घाबरून गेला. बघू शकता मित्रांनो, देवी मातेचं मंदिर आहे. गौरी मातेचं मंदिर. बघू शकता मित्रांनो मंदिर. आणि इथं हवन गाणे वगैरे चालू आहे. बघू शकता इथून आपण. आणि इथून आपण दर्शन घ्यायसाठी जाऊ शकतो. चला तुम्हाला कलश दाखवतो. चला घट दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, तिथे कलश मांडले आहेत, घट मांडलेले आहेत. घट बघू शकता आपण. यामध्ये मित्र आहे समोर आहे घटाच्या. इथं फटवा वगैरे आहेत देवीच्या, देवी मातेचे. हे घट वगैरे आहे तिथे बघू शकता आपण. बघू शकता मित्रांनो, इथून आपला व्ह्यू दिसतं मस्त एक नंबर. असं वाटतं आपण कोणत्या जुन्या हिल स्टेशनवर आलो होतो. बघू शकता आपण. पहाडाच पड्या, जंगलात जंगल.
मित्रांनो, जर काम जर करत राहिलं इच्छा जर मंदिराचं जर ह्या झुल्याने माल चढवतात. आणि एक इथे मंदिर आहे नागोबाचं, महाकाल मंदिर बघू शकता आपण. महाकाल मंदिर आहे इथे. जय बघू शकता इथे शिवलिंग वगैरे, नंदी वगैरे आहे. आणि इथे नागराज आहेत बघू शकता आपण. नाही तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता, खूप सुंदर व्ह्यू दिसते. तर हे कोणतं गाव आहे समोर? ते फोटो काय बरं मित्रांनो बघू शकता, तिथे मस्त सुंदर देवी सजवलेली आहे मंदिरात. आणि माझ्या मित्राचे आजोबा वगैरे करतात बघू शकता आपण. मातेचे मंदिर बघू शकता मित्रांनो, मातेचे मंदिर किती सुंदर आहे. तर आणि हे इथला खालच्या दृश्य बघू शकता, खाली किती भयानक खाई आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण, हिल स्टेशनवर आल्यासारखं वाटत आहे आपल्याला इथं. पहाडीवर कमीत कमी 5-6 पायऱ्या तर असेल, शिडी वगैरे असेल, कारण थकून गेलं येत मित्रांनो. आता आपण जाऊन गुफेमध्ये, गुफा दाखवतो तुम्हाला कसे काय गुफा आहे. गुफा पण आहे इथे. एवढी गुफा असेल तेवढी. चला आपण खाली उतरून आता. इकडे काय बाथरूम? पलवानी जायला आपल्याला. चला मित्रांनो, गुफेकडे जाऊन आपण गुफा वगैरे दाखवतो तुम्हाला. रस्ता मोठा भयानक आहे. चला एखादा पल्ला इथून तुम्हाला वाचा आहे खूप, पण तसं होऊ नाही शकणार, कारण आपण मातेच्या मंदिरात आलो आहोत. त्याची कमीत कमी चान्स आहे कोणी पडून जाईल म्हणून. इथून किती भयानक रस्ता आहे, भेव लागला एक. चला गुफा दाखवतो तुम्हाला. किती भयानक दृश्य दिसते मित्रांनो. हा मित्र चालला समोर समोर. आणखी किती दूर आहे गुफा? आहे का इथं कोणी आहे का? चला मित्रांनो, आपण आलो गुफेजवळ. झाडझुड वगैरे चालू आहे वाटते तिथे. चालू आहे साफसफाई. साफसफाई चालू आहे. चला मित्रांनो, समोर जाऊन आपण.
रेनबो एक लगा थोडं आता दिसते ही काली मातेची गुफा आहे मित्रांनो. इकडे गुफेमध्ये येऊन बसलेली आहे काली माता. महाराज ही आता बंद होते ना, संध्याकाळी बंद राहते, सकाळच्या होते. आरती वगैरे नाही होत आता, आरती वगैरे होत मग नंतर बंद होत. समितीवाले आते इतनी ज्यादा भीड़ होती होगी इधर बघ. चला मित्रांनो, झाले आपले काली मातेची गुफा पाहून आणि वरचं मंदिर पण पाहून झालं आपलं. आता आपण घराकडे निघूया. जंगल पाहू शकता, किती भयानक जंगल आहे आता. चल.